ज्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 122 एकूण प्रभाग आहेत, परंतु कल्याण पश्चिममध्ये 10 प्रभाग आहेत. सर्वप्रथम तर मी सगळ्यांना ही माहिती देऊ इच्छितो की कल्याण पश्चिममधून एकही उमेदवार हा बिनविरोध झालेला नाही. आम्ही सगळे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी दिले, आमचे सगळे उमेदवार निष्ठेने आपला फॉर्म घेऊन उमेदवारीसाठी स्थिर राहिलेले. आता मी तर या सगळ्या प्रकाराला एकच गोष्टीने पाहतो की आपण सगळ्यांनी पाहिलं की ज्या पद्धतीने उमेदवारांना 50 लाख 1 कोटी रुपयाची ऑफर देऊन त्यांना उमेदवारी अर्ज मागं घेणं. तुम्ही जर काल वृत्तांकन जर वॉर्ड ऑफिसमध्ये केलं असतं तर तिथं कशा पद्धतीने उमेदवारांना धरून मुसक्या दाबून आणलं जात होतं ते जर पाहिलं असतं तर तुम्हाला कळलं असतं की कशा पद्धतीने निवडणुकीची सगळी प्रक्रिया पार केली जात आहे. परंतु आपण हे पण पाहिलं की काल स्वतः सगळे उमेदवार जे बिनविरोध म्हणून निवडून स्वतःलाच घोषित करून घेतलं. मुळात निवडणूक प्रक्रियेमध्ये नोटा हा एक ऑप्शन दिला गेलेला आहे आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच एखादा उमेदवार हा डिक्लेअर केला जातो निवडणूक आयोगातर्फे का तो निवडून आला की नाही. पण काल तर तुम्ही टी व्ही चॅनलला सगळे निवडून आलेले उमेदवार कालच नगरसेवक झाले म्हणून जाहीर करून टाकलं. तर हे कुठंतरी लोकशाहीची हत्याच आहे ना. बघा, आमचं तर ठाम मत आहे, निवडणुकीच्या मॅन्युअलमध्ये किंवा रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय किंवा आचारसंहितेचा कालावधी पूर्ण झाल्याशिवाय किंवा जोपर्यंत निवडणूक आयोग आपला निकाल जाहीर करत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाला, कुठल्याही वैयक्तिक व्यक्तीला आपण जिंकून आलो असं जाहीर करण्याचा कायदेशीर अधिकार नाही. आणि आम्ही याच्या विरुद्ध देखील हायकोर्टामध्ये रिट पिटिशन फाईल करणार आहोत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होताच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच अनेक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महायुतीमधले 20 उमेदवार बिनविरोध विजयी झालेले आहेत. आणि नेमकं महायुतीच्या या विजयी विरोधात आता सामाजिक संघटना देखील आक्रमक झालेली आहेत. माझ्यासोबत आहेत समाजसेवक श्रीनिवास घाणेकर सरची. आपण ज्या पद्धतीने पाहिलं की आता महायुती जी आहे त्यांचे 20 उमेदवार जे आहेत ते बिनविरोध आलेले आहेत. नेमकं काय प्रोसेस आहे आणि कशा प्रकारची तुम्ही याचिका न्यायालयामध्ये दाखल करणार आहात? मुळामध्ये बिनविरोध कोणतेही निवडणूक होऊ शकत नाही, कारण ईव्हीएम वरती नोटा हा ऑप्शन आला. नोटा म्हणजे मला वरचा कोणता उमेदवार मान्य नाही हा ऑप्शन आला तर विनिंग कॅन्डिडेट जो आता बिनविरोध आलेला आहे तो पण नाकारण्याचा अधिकार मला आहे. तो नाकारण्याचा अधिकारच माझा काढून घेतला. संविधानाने किंवा सुप्रीम कोर्टाने दिलेला अधिकारच माझा काढून घेतला तर तो कसा चालेल? तो ऑप्शन मिळालाच पाहिजे की नाही. नोटा आणि उरलेला एक उमेदवार त्याच्यामध्ये राहिला तर हरकत काही नाही, पण त्याच्या विजय उमेदवाराचे ज्याच्यावरती गुलाल उधळला त्याच्यापेक्षा नोटाला मतदान जास्त झालं तर इलेक्शन कॅन्सल होईल ना, कारण दुसरा कॅन्डिडेट असणार ना. आणि दुसऱ्या कॅन्डिडेटला मतदान जास्त झालं तर दुसरा कॅन्डिडेट निवडून आला, म्हणजे नोटा निवडून आलं. मग गुलाल उधळून उपयोग काय त्याचा? बरं, गुलाल उधळायचा किंवा मिरवणूक काढायची आचारसंहितेमध्ये मिरवणूक काढता येते का? आचारसंहिता आहे, आचारसंहितेमध्ये निवडणूक काळामध्ये मिरवणूक काढता येते? मला वाटत नाही. इलेक्शन कमिशनचे स्ट्रिक्ट निर्देश आहेत की इलेक्शन कमिशननी निरीक्षक नेमलेत. अशी आचारसंहितेमध्ये कोणती मिरवणूक काढता येत नाही, कोणते आंदोलन करता येत नाही, कोणते धरणं धरता येत नाही आपल्याला. त्यामुळे जे काय आहे ते ठीक आहे. म्हणजे आता प्रशासनही त्यात लायकीचं आहे, प्रशासनही त्याच लेवलचं आहे. जसे विजय उमेदवार सांगतील किंवा सत्ताधारी पक्ष सांगेल त्याप्रमाणे आम्ही नाचतो. एकंदरीत पाहिलं की ज्या पद्धतीने आपण पाहतो की जी ईव्हीएम मशीन आहे, आता सांगितलं जातंय प्रशासन देखील संभ्रमात आहे, कारण विरोधकच कुठल्या उमेदवारांनी अर्जच भरला नाही, मग ती मशीन त्या ठिकाणी लावणार नाही अशा प्रकारचा संभ्रम जो आहे ते आता सर्वांमध्ये आहे. या संदर्भात आपली काय बोलणं झालेलं आणि काय प्रक्रिया आहे याची? अगदी सिंपल लॉजिक आहे. जर उमेदवार डिक्लेअर केला, हे इलेक्शन कमिशनने डिक्लेअर केला का विजय उमेदवार, तर इलेक्शन कमिशनने डिक्लेअर केला असेल तर तसं डिक्लेरेशन होऊन दे, नंतर आम्ही कोर्टात जाऊ. उमेदवार कोणत्या राजकीय पक्षाने जर कधी विजय उमेदवार घोषित केला तर त्याच्यावरती इलेक्शन कमिशन किंवा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कितपत विश्वास ठेवायचा आणि त्याचा मशीन न लावण्याचा अधिकार आहे का महापालिकेला किंवा इलेक्शन कमिशनला? घटनेच्या विरोधात वागणार का?
संविधानाच्या विरोधात वागणार का? हायकोर्टाच्या किंवा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात वागणार का? हा प्रश्न निर्माण होणारच ना. आणि माझा अधिकार जर कधी सगळे उमेदवार नाकारण्याचा आहे, तो अधिकार मला घटनेने किंवा संविधानाने दिलेला आहे किंवा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे, तर तो अधिकारच माझा काढून घेतलेला असं झाला की नाही. म्हणजे मतदान करणार तर 3च उमेदवारांना मतदान करणार, एक उमेदवाराला पुढे चाललेला होईल. हे मतदान जे आता होणार आहे हे जर कधी आपण चालवून घेतलं तर 21-20 उमेदवार जे काय झालेले असतील बिनविरोध, पुढच्या वेळेला 122 लोक बिनविरोध होतील. आणि आमच्या पुढच्या पिढीला आम्हाला फक्त हे सांगता येईल की आम्ही मतदार होतो, आम्ही मतदान करायचो, ही मतपेटी होती, एवढं सांगायची वेळ येईल आपल्याला. कारण इलेक्शन होणार नाही त्यावेळेला प्रत्येक वेळेला सिलेक्शन होईल, आणि सिलेक्शन कसं होतं तर तुम्हाला माहिती आहे सगळं. या सगळ्या गोष्टीला कुठेतरी विरोधक देखील जबाबदार असतील का? कारण त्यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहे. विरोधक आणि सत्ताधारी पक्ष, ज्यांनी गुलाल उधळला ते आणि ज्यांनी मागे घेतला ते, हे दोघेही जबाबदार आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. आता प्रामुख्याने तुमची काय भूमिका असेल? कधीपर्यंत आपण न्यायालयाचा दरवाजा ठोकवणार आहेत? आणि नोटा हा ऑप्शन कुठेतरी आता जे विजयी गुलाल उधळत आहेत त्यांच्यासाठी हा धोकादायक ठरेल का? नोटा हा धोकादायक ठरेल की नाही हे भविष्यामधलं मी सांगू शकत नाही. नोटा हा पर्याय लोकांनी स्वीकारला तर नोटा हा भविष्यामध्ये धोकादायक ठरू शकतो. परंतु जर कधी इलेक्शन कमिशनने किंवा KDMCने जर कधी ऑफिशियल डिक्लेरेशन केलं, गॅझेट काढलं, तरच आपल्याला फक्त पुढे जायला चान्स आहे. कोणत्या राजकीय पक्षाच्या स्टेटमेंटवरती किंवा त्यांच्या गुलाल उधळण्यावरती आम्हाला कोर्टामध्ये जाता येणार नाही. जर कधी EVM लावलं नाही तर त्याविरुद्ध जरूर लावू शकतो. तुम्ही अधिकाऱ्यांशी याबाबत बोललेत का? आणि कुठलं नेमकं त्यांच्याकडनं ऑफिशियली आल्यावर काय प्रोसेसने तुम्ही न्यायालयात जाणार? उद्या किंवा फार तर परवा माझी आणि माझ्यासारख्या सामाजिक संस्थांची, अनेक सामाजिक संस्थांची एक पब्लिक नोटीस जाईल, त्याला लिगल नोटीस जाईल. आणि महापालिकेने किंवा इलेक्शन कमिशनने त्याची दखल न घेता जर कधी EVM लावलंच नाही तर आम्हाला कोर्टात जायचा मार्ग मोकळा होतो. काय नेमकं लिगल नोटीस मध्ये तुमचे पॉइंट्स? लिगल नोटीस मध्ये हेच आपण मांडणार आहोत की आम्हाला ऑप्शन आहे नोटाचा ऑप्शन असताना म्हणजे दुसरा उमेदवार आहे तर बिनविरोध कसा होऊ शकतो. कधीपर्यंत तुम्ही न्यायालयात जाणार आणि त्यानंतर तुमची वेगळी भूमिका काय असणार आहे? कारण ज्या पद्धतीने हे सगळे विरोधक असतील किंवा आता सत्ताधारी असतील, ते आता कुठेतरी त्यांनी पार्टी घेतलं, ते देखील आता याच्यामध्ये जात आहेत, पार्टीमध्ये जात आहेत. नेमकं तुमचं कोणाकोणाला तुम्ही पार्टी बनवणार आहे? मला कोणत्या पॉलिटिकल पार्टीशी काही घेणं देणं नाहीये. विनर कोण आहे किंवा कोणी पाठिंबा घेतलं मला माहिती नाही, नावाला माहिती नाहीये. माझं इलेक्शन कमिशन आणि KDMCच्या विरोधामध्ये लढाई चालू आहे. KDMC आणि इलेक्शन कमिशननी आमचे संविधानिक अधिकार मारू इच्छितात, हे फक्त आपल्याला कोर्टाला दाखवून द्यायचं. मग त्यांमध्ये कोणाकोणाला पार्टी करणार तुम्ही? आपण इलेक्शन कमिशन आणि KDMC कमिशनर या दोघांना पार्टी करणार आहोत. एकंदरीत पाहिलं तर गेल्या 2 दिवसापासून जे निकाल आलेले आहेत, त्यानंतर जे सत्ताधारी असतील किंवा महायुतीचे सगळेच उमेदवार, विजयी उमेदवार असतील, यांचा कुठेतरी गुलाल उधळत असताना पुन्हा एकदा त्यांना येणाऱ्या काळामध्ये या नोटाचे डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.